परिसरामध्ये भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज इथल्या काही कर्मचारी जे स्थायी स्वरूपाचे आहेत, त्यांना कित्येक वर्षापासून पगाराच्या रूपात 2-2, 3-3, 4-4 महिने यांना काही पगार मिळत नाही. आता तब्बल 3 महिने झाले तरी त्यांना पगार मिळत नाही. आम्ही तिथल्या आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर काळे यांना संपर्क साधला. ते बोलतात की आम्हाला स्कॉलरशिप मिळाल्याशिवाय आम्ही पगार देऊ शकत नाही. हा कुठला न्याय आहे? कामगार लोक उपाशी मरणार काय? हे घरदार कसे पाळणार? मुलं कसे पाळणार? याचा अजून खूप मोठा गंभीर परिणाम या कामगारामध्ये पाहायला मिळालेला आहे. आम्ही आता कामगार आयुक्त यांची भेट घेतली आहे. यांनासुद्धा निवेदन देऊन त्यांना त्यांची परिस्थिती जाणून करून दिलेली आहे. आपण जाणून घेऊया त्या युनियनचे प्रेसिडेंट संपतरावजी वाडे कामगार नेते यांच्यासोबत संभाषण साधूया. साहेब काय सांगणार? हॅलो, मी संघटनेचा प्रतिनिधी वाडे बोलतो आहे. भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल हे नंदनमध्ये मागील 20-25 वर्षापासून हॉस्पिटल आणि कॉलेज चालवतात. येथील 50 कामगारांना आम्ही संघटनेने परमनंटचा असा आदेश दिलेला आहे. परंतु येथील व्यवस्थापन राजेंद्र मालक आहेत. तेथील कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार जो महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे, आजच्या स्थितीला 18,000च्या वर म्हणजे तेथील कामगारांना पगार द्यायला पाहिजे. तो पगार ऑगस्ट 2025 पासून लागू झालेला आहे. तब्बल 1 वर्ष होत आहे. कामगारांना किमान वेतन मिळत नाही आहे. लेबर कमिशनच्या ऑफिसनी सुद्धा म्हणजे इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्यांनी दावे टाकलेले आहेत. परंतु कामगारांना किमान वेतन सोडा, जो मासिक पगार होतो दर महिन्याचा तो सुद्धा मिळत नाही. ही शोकांतिका आहे. येथील कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्यापासून पगार मिळाला नाही. त्या कामगारांनी काय करावं ही एक समस्या आहे. त्या लोकांना घरभाडे द्यावं लागतात. काही लोकांना किरायाच्या घरामध्ये राहत असल्यामुळे अनेक समस्या आहेत. काही लोकांचे मुलं शाळेत शिकतात, त्यांना पगार द्यायचा आहे. या अनेक समस्या आहेत. या देशामध्ये काय समस्या आहे हे जाणून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे. आपण त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सोबत संभाषण साधलं का? हो, मी तेथील प्रिन्सिपलना काळे यांना भेटलो तर ते मला सांगायला लागले की कामगारांना जोपर्यंत म्हणजे स्कॉलरशिप मिळणार नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन फीची पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पगार देणार नाही. कॉलेज कशाला, कॉलेज बंद करावं असं मी सांगितलं. त्यांनी कामगारांना मी बोलवायचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं मी कामगारांबरोबर बोलायला तयार नाही आहे. या राज्यामध्ये जर कामगारांना त्यांच्या हक्कासाठी बोलता येणार नाही तर ही कोणती परिस्थिती आहे? टीव्हीवर येईल आणि काळे यांच्यासोबत संभाषण साधला होता. ते वारंवार बोलले की स्कॉलरशिप आणि विद्यार्थ्यांचा जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत आम्ही यांना मासिक पगार देणार नाही. पण आता माहीत पडलेलं आहे की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. आपण जाणून घेऊया कर्मचाऱ्यांकडून काय बोलणार. जयश्री पाटील सर, विद्यार्थी आमच्या इथे म्हणजे येतात शिकायला, त्यांना विचारले तुमची स्कॉलरशिप मिळालेली नाही का, त्यामुळे आमचा पगार थांबलेला आहे. तर ते बोलले की सिस्टर आमचा पगार झालेला आहे. तर सर आम्ही कसं, मी सिंगल मदर आहे किंवा कोणी गरीब आहे, ड्युटीसाठी पोटभरासाठी येतात तर ते म्हणजे पगार त्यांना मिळालेलाच पाहिजे वेळेवर. पण पगार काही मिळत नाही आहे. मी सरांकडे गेली होती तर त्यांनी म्हटलं की जर तुम्हाला नाही होत आहे तर तुम्ही सोडून द्या. सर 20 वर्षापासून ड्युटी करत आहे तर पगार मिळत नाही. ड्युटी सोडायची कशी आहे? दुसरीकडे लगेच ड्युटी मिळत नाही. तर आम्हाला जो पगाराची समस्या आहे ते आमची जे मागणी आहे त्यांनी पूर्ण करावी. पगार वाढ द्यावी. पगार वाढ देत नाही. जो जुना पगार आहे तो पण मिळत नाही. पण आम्ही कसं भरायचं? माझंसुद्धा 3-4 महिन्यापासून मी माझ्या मुलाच्या दवाखान्यासाठी खूप म्हणजे माझ्यामुळे खूप काही पैशात अडचणीत आहे. आज पैशाने दानोदान मलाही असं वाटते का काहीतरी पगार मिळेल तर मी कोणाचं देणं घेणं करीन आणि आपल्या घरात आणून खाईन असं मला वाटतं. आज मी खूप म्हणजे अडचणीत आहे. आज माझा 30 वर्षाचा मुलगा जाणं आणि 4 महिन्याचा पगार न हा खूप माझ्यासाठी म्हणजे खूप
दुःखाची बात. नाव सांगा. तुमचं नाव? माझं नाव माझं नाव मीना भुते. मला एक सांगा, काळे साहेबांची आपली भेट झाली का प्रिन्सिपल साहेबांसोबत? काय बोलले ते? काय बोलले? त्यांनी आतमध्ये येऊन नाही दिलं. पहिले आतमध्ये तर आम्हाला येऊन नाही दिलं हां. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माझ्याकडे पैसे येत नाही तोपर्यंत नाही देऊ शकत. आता सध्या आमच्याकडे पैसे पुढे काय करायचं? आता तुमची काय कारवाई राहील पुढे? ताई साहेब, काय म्हणजे तुम्ही आंदोलन करायचं का? आंदोलन करायचं आम्हाला. आंदोलन कोणत्या कोणत्या संविधान प्रकारचं? चौकामध्ये, संविधान चौकामध्ये आम्ही फक्त रिक्वेस्ट करत आहे की आमचा पगार करून द्यावा. आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला वाढीव पण पगार नाही दिले सर त्यांनी. नाही, पण हे माहीत पडलं आहे की काळे प्रिन्सिपल हे तुम्हाला वारंवार धमक्या देतात की तुमच्याशी जे बनते ते करून घ्या. पोलीस स्टेशनला काय बोलतात ते असं? ते म्हणतात सरळ नोकरी सोडा. हां. ज्यांना जमत नसेल त्यांनी त्या नोकरी सोडा. सर आता पण सोडणार आहे. जेव्हा त्यांनी इच्छा पगाराच्या भरोशावर आहे. तुम्ही राहू नका बा आम्ही इथे ड्युटी करून इच्छा पगाराच्या भरोशावर नाही राहू तर मग आम्ही कोणाच्या भरोशावर राहू? पगाराच्या भरोशावर कोणाच्या भरोशावर? आम्ही एवढे वर्ष, आज 17 वर्ष झाले आमच्या ड्युटीला. मूळ मालक राजेंद्र मोडक साहेब यांना भेट झाली का तुमची? त्यांच्याकडे काय नाही? मालक चांगला आहे, मालकाशी काही काही संबंध संबंध नाही सर. आम्ही त्यांच्या अंडरमध्ये काम करत आहोत आणि त्यांच्याचकडे जाऊन रिक्वेस्ट आम्हाला जेव्हा काम सांगते आम्ही ते काम बरोबर करतो ना. मालक तेवढे दूर आहे त्यांच्याकडून कधी आम्हाला भेट होतच नाही. मालकापर्यंत ते पोहोचत साहेब, आता जर याचा पगार मिळाला नाही तर सामोरची रूपरेषा आपली काय राहणार? कामगारांचा म्हणजे अधिकार आहे की त्यांना पेमेंट विजेनुसार पगार द्यायला पाहिजे. नाही झाला तर नाही सामोरची झाला काय भूमिका तर राहील? असं आहे, आम्ही कामगाराबरोबर बोलतो आहे. कामगारांची अशी विनंती आहे तर आता आरपारची लढाई लढावी. आता गरीब कामगार आहेत, आता आंदोलन करणे म्हणजे कठीण बाब झालेली आहे. आता संविधान चौकामध्ये जर आंदोलन करायचं तर कामगारांना 30-40 हजार रुपये खर्च येणार आहे. म्हणून आम्ही आता विचार करतो आहे की संविधान चौकामध्ये आंदोलन कसं करायचं. आता आम्ही लगेच संविधान चौकात जात आहोत आणि तिथं जर आम्हाला ठरलं सर्व कामगारांचं सहकार्य मिळालं तर आम्ही संविधान चौकामध्ये येत्या 2 दिवसापासून आम्ही आंदोलन सुरू करू आणि तो बेमुदत राहील. हां, परिचय सांगा. हे आपले वकील साहेब आहेत. परिचय सांगा. नमस्कार. बाई थांबा ना बा. परिचय सांगा. प्रवीण कावडे आणि आमचं कॉलेजमध्ये 4 महिन्यांनी पगार उडणार आला आमचं. म्हणणं येतच आहे की आम्हाला कंटिन्यू पगार देण्यात यावी आणि आमच्या वाढीव पगार आम्हाला झाला पाहिजे. नाहीतर आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला समोरचा कायवा टाकावा लागेल, आम्हाला आंदोलन करावं लागेल. पगार नाही भेटत याचं काय कारण नाही? कारण की आम्ही जेव्हा बी गेलो त्या म्हणते तो पैसे नाही आहे, एक तर फंड नाही आहे आणि सोलून यायची आमची मुलांची. त्याच्यामुळे त्यांचे हे नियम हे हमेशा तेच सांगतात. तुम्ही तर परमनंट कामगार आहात ना? परमनंट कामगार असल्यानंतर पण ते आम्हाला हेच नियम सांगतात. ऑर्डर मिळालेली आहे आम्हाला. परमनंट आहे. समोरचं काय राहील तुमचं आता? तेच आहे, आमचं नाही आलं तर मला आंदोलन करावं लागेल. समोरचा पायवा आमचं तेच राहील. सीटवर घेण्याचा विषय नाही आहे. फक्त यायची राहिली आहे एक